चकना हॅलो हाय गुड मॉर्निंग, मी पूनम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत. सो आज संडे आहे, चला म्हटलं आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करू कसा काय जातोय ते. आणि आता आमचा नाश्ता झालेला आहे. आज म्हटलं सगळे आहेत त्यामुळे मग मी आप्पे केले होते. सो ते चहा बरोबरच दिले मी सगळ्यांना. आणि आता थोडंसं राहिलेले करते आणि चटणी बनवायची आहे. माझं आवरलंय, बाकी अजून विहानची आंघोळ वगैरे बाकी आहे. विचार असा आहे की थोडेसे त्याचे ना स्टीमरने पूर्ण केस टक्कल करायचे, बघू काय काय होते तुमच्यासोबत शेअरच करेन जर केले तर. आणि बाकी आता राहिलेले आप्पे आणि चटणी बनवायची आहे, सो ते बनवते. आणि अजून छोटी मोठी कामं आहेत. आधी अजूनमधून थोडंसं कसं होतंय ना, जसा वेळ भेटेल तसं मी थोडंसं शूट करण्याचा प्रयत्न करते. आणि 2 दिवस ट्राय केलं पण ते अर्धवटच राहिलं होतं. सो चला म्हटलं आज संडे आहे, हेही घरात असतात म्हणून म्हटलं की चला आज ब्लॉगला निदान स्टार्ट तर करू. बाकी कसं काय काय होतं ते तुमच्यासोबत मी शेअर करेनच. आता बाकी आमच्या आंघोळ्या वगैरे झाल्या आहेत, विहानचं बाकी आहे. तर ते म्हटलं की थोडंसं आता दुपारचं आंघोळ वगैरे घालते त्याला, कारण गरमी पण आहे. आणि बघू म्हटलं कसं काय काय होतंय. सो चला तर राहिलेले आप्पे जे आहेत ते बनतात किडतात है ना. विहानला खुर्चीवर चढायला उतरायला खूप मजा येते, सारखं त्याचं हेच चालू असतं. पडशील, तिथं नाही चढायचं पिलू. पडलास म्हणजे बस 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 बस, सोड. हां बस आता बस. त्यानंतर ना मग मी हे राहिलेले आप्पे करण्यासाठी घेतले. हे आप्पे तर मला खूप प्रचंड आवडतात, पण इतके दिवस ना माझ्याकडे हा म्हणजे जे आप्प्यांचा आयट असतो तो नाही होता, म्हणून मग मी करत नव्हते. ह्यावेळी येताना मग गावावरून घेऊन आली, त्यामुळे म्हटलं की पहिला अगोदर आप्पेच करू. सो ते केले आणि टेस्टलाही खूप छान झाले होते आणि यांनाही ते आवडले. दरवेळेला कसं होतं, मी इडली किंवा मग जास्तीत जास्त डोसा असंच काहीसं करत राहते संडेला वगैरे. हे म्हणजे कसं बरं पडतं थोडंसं, आणि त्याचबरोबर विहानलाही काहीतरी पौष्टिक देता येतं. आणि यामध्ये मी ना सगळ्या प्रकारच्या मिक्स डाळी घातल्या होत्या, त्यामुळे ते टेस्टलाही खूप छान लागत होते आणि तेवढंच पौष्टिकही होतं. त्यानंतर मग हे सगळं बनवून घेतलं. आणि काल आम्ही मग थोडंसं दगडूशेठला वगैरे पण जाऊन आलो होतो, कारण जवळजवळ आता खूप दिवस झाले आम्ही पण गेलो नव्हतो, म्हणून म्हटलं की चला दगडूशेठला वगैरे जाऊन आलो. आणि तो ब्लॉग मला तुमच्यासोबत शेअरच करता आला नाही, कारण खूप गडबड झाली होती. त्यामुळे म्हणून बघू म्हटलं आज पण कुठं कसं काय काय प्लॅन होतं. अजून तर काय ठरलेला नाही आहे प्लॅन, जर असेल तर मग तो तुमच्यासोबत शेअर करेनच मी. त्यानंतर ना मग मी इथं चटणी करायला घेतली. थोडेसे शेंगदाणे अगोदर भाजून घेतले, त्यानंतर खोबरं, ओली मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर एवढंच थोडंसं गरम करते आणि मग मी मिक्सरला बारीक करून घेतलं. त्यानंतर मग नॉर्मल आपलं जिरं, मोहरी आणि कढीपत्ता आणि टाकून थोडंसंच मी फक्त तडका दिला. आणि त्यानंतर इथं ही चटणीही तयार होती. आणि बाकीचं मग डाळ भात पण बनवला होता. सो आज काहीतरी हे सगळं जेवण बनवून घेतलं आणि त्यानंतर जेवण आवरून घेतलं. आणि त्यानंतर मग थोडा वेळ रेस्ट केला, कारण मग नंतर विहानही झोपला होता. मग त्याचे केस म्हटलं की तो उठल्यानंतर कट करता येतात. हाय हाय कर. आणि विहान मॅच बघतोय. हाय हॅलो. सो विहानसाठी ना मी आज हे ड्रमस्टिक सूप बनवलेलं आहे आणि याची रेसिपी मी शॉर्टवर शेअर करेन, तुम्ही नक्की एकदा चेकआउट करा. सो आता मी हे हाय हां हाय हाय खूप छान झोप घेऊन उठलेला आहे. कधी एवढा वेळ झोपत नाही, तो भरपूर वेळ झोपलेला. सो त्याला आता आम्ही उठवलंय आणि आता हे त्याला स्वतःच्याच हाताने खायचं आहे. हां विहान मी देते. आणखी एक स्पून घेऊन येऊ का? बस मी आणखी एक स्पून घेऊन येते. तुला खायला येणार नाही. हां विहान बघा कसं रुसून बसलाय. खूप त्याला आता रुसायचं वगैरे समजायला लागले. विहान नाही. हा नाही नाही बा, सांडा लागलास की आता. किती वेळा सांडलास रे. हा तुझ्या हाताने नाही खायलाय, तू खात नाहीस, फक्त खेळ करायला लागला आहेस.
रुसून आणि बसू नको. खात नाहीये तो, फक्त खेळ करतोय. नाही बघ, त्याला ऐकायचंच नाहीये. चला आता इथे विहानचं टक्कल करणे चालू आहे. करायला देतो की नाही माहित नाही, ट्राय करतो आता. अरे थांब पिलू. बाबू काय करायला लागले डॅडू? एवढी छान केस आहेत. अय्यो घे बाबू ती. बस बा खालती, खालती बस. हा बस खालती. असं अर्धवट नाही करायचं. तेव्हा काका काय दाखवायला लागले. नाही गे नाही गे. हा हे वरती करते का? हा वरती करते. अरे वा, गुड बॉय. थांब देतात थांब, झालं की देतात. मॅच बघतोय विहान. कसा वाटतोय विहानचा नवीन लुक? विहान केस कुठे आहेत मला दाखव बरं तुझे. केस कुठे आहेत? कुठे आहेत केस? विहानचे केस कुठे आहेत? ते झाले डॅडूचे. तुझे कुठे आहेत? तुझे केस कुठे आहेत? विहानचे केस कुठे आहेत बा? तुझे केस कुठे आहेत? तुझे केस कसं तुझे केस नाही. विहान केस कुठे आहेत तुझे? दाखव मला. आरशात बघून केस कुठे गेले? आरशात बघून केस कुठे गेले? केस कुठे गेले? अरे रे 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 शोधतोय. केस कुठे आहेत विहानचे? नाही तर येतात, घे लवकर येतात. हा बाय 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 बाय. सो जस्ट चहा वगैरे घेतला आणि ह्यांना म्हटलं चला तुम्ही पुढे, मी बाकीची चहाची भांडी आणि बाकीचं म्हणजे झाडू वगैरे आहे ते सगळं आवरून येते. कारण सगळेच घरी असले ना की काही सुचतच नाही म्हणजे काय कामं करायची. सो त्यामुळे मग हे गेलेले आहेत पुढे आणि आता भाजी आणायची आहे. सो पिशवी विसरून गेले. मग म्हटलं चला मी आता घेऊन येते ट्रॅकवर. आणि आता बरंच 1 महिना नसल्यामुळे ना बरंचसं साहित्य आणायचं आहे. कारण ह्यांना काय नॉर्मली डाळ भात जेवढं लागते तेवढंच आणून खात होते. सो मला आता बऱ्यापैकी भाज्या वगैरे पण सगळं आणायचं आहे. बाकीचं पण थोडं साहित्य आणायचं आहे. त्यासाठी आता मी चालले बाहेर, म्हणजे मला ते तिथंच भेटणार सगळे. आणि जेवणाचं बघू कसं काय काय होतं. या दोघांचं म्हणणं होतं की मम्मी आले म्हणून मग मम्मीला बाहेर जेवायसाठी घेऊन जाऊ. मग चाललंय असं, बघू काय काय होतं. सो आता तरी भाजी घेऊन येते आणि नंतर कसं काय काय होतं ते शेअर करेनच. सो स्टे ट्यून. बाबू पळायचं नाही तसं. अरे विहान नाही पळायचं बा.
भाजी वगैरे घेतली आणि विहान काय अंगावर राहत नाही आहे. दाबून त्याला काहीतरी हे करून अंगावर घ्यायला लागायला लागले, नाहीतर तो खालीच सोड म्हणतोय आणि पळतोय. गाड्या येतात आणि ऐकत नाही बिलकुल. सो आता चाललो आहे आता घरी. सो आवरून वगैरे आम्ही आलेलो आहोत. आमच्या नेहमीच्याच रुद्रा प्युअर व्हेजमध्ये आलेलो आहोत आणि वेटिंग आहे, त्यामुळे सगळे आम्ही बाहेर वेट करतोय. थोडा वेळ लागेल आम्हाला. आणि आता झालेलं आहे जवळजवळ 9:30 झालेले आहेत. तर विहान काय ऐकत नाही आहे. तर बघू आता कसं काय करतोय. बघा हा दाखवते मी. हे बाहेर पण घेऊन यायला आता भीती वाटायला लागली मला. त्याला लायटिंगला हात लावायला देऊ नका. लाइटिंग नाही बा, नाही नाही नाही, लाइटिंगला नको. विहान सोड इथं खालती सोड. हा खालती खेळायचं की विहान. बस बघू. हाँ है पिलू, हाँ है. हाँ खा. हाँ मोठा खायला कश तुकडा, थोडं खायचं. हाँ तिखट नाही आहे ना. काय रे विहान, काय हवं तुला? असं सगळ्यांचे जेवण मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि आता थोडा वेळ इथं बाहेर थांबलेलो आहोत. थोडी विहानची मस्ती चालू आहे बघा इथं. हे अमोल ती लायटिंग नको, लायटिंग नको. हो ठेवा लवकर. सो चला तर आता आम्ही आलेलो आहोत घरी. आणि आता विहानला कसं झालं, त्याला एक 6:30च्या दरम्यान मी शिरा भरवला होता आणि त्यानंतर मग थोडंसं बनाना खाल्लेला त्यानं जायच्या अगोदर, म्हणून मी त्याला काहीच भरवता गेली होती. सो त्याला आता प्रचंड भूक लागली आणि आता जवळजवळ 11 वाजलेत. आता त्याला थोडंसं काहीतरी खायसाठी बनवायचं आहे मला. म्हणजे आता नॉर्मली काय ह्या टायमिंगला किमटीच बनावी लागणार आहे. सो आता ती बनवतो आणि हा ब्लॉग मी आता इथं सेंड करते. सो नॉर्मली आज असं काहीच आमचा धावपळीचा पूर्ण दिवस गेलेला आहे. सो चला तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.